तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. आपण आलेलो होतो मुंबईला आल्यानंतर मग काय सगळ्यांना चाललं होतं जीवदानी टेम्पल बघून या म्हणे. म्हटलं 3 वर्ष झाले आता लोक बघितलं नाही, म्हटलं चला बघून येऊ. मग काय ताईची पूजा वगैरे चालू होती, मस्त पूजा वगैरे चालू होती. तोपर्यंत आपण फ्रेश वगैरे झालो. मग का मम्मी, मी, डुगा आम्ही सगळे जाणार होतो जीवदानी टेम्पल बघायला जाण्यासाठी. आमची युवी दिदीचं झालं होतं चेहरा बारीक, कारण तिला आलं होतं शाळेत जायचं जीवार. सगळे आम्ही फिरायला चाललो होतो, तिला पण यायचं होतं फिरायला. मग काय रुसून फुगून म्हटलं जा बाई, शाळेत पेपर आलेले तुझे. मग काय तिला आम्ही शाळेत वाटेल लावून निघालो आम्ही जीवदानी टेम्पल बघायला जाण्यासाठी. चिराग दादाचे चालू झाले तिथूनच नाटके, कारण कड्यावर बसत त्याला. आता एवढं मोठं पोरग कड्यावर घेऊन जायचं म्हटलं राहत राहीन का बापाचा. पण म्हटलं चाल बाबा, तुझे पूर्ण हाऊस पुराची ना. मग काय पाहुणे होते गाडी घेऊन आल्यानंतर आम्ही निघालो होतो जीवदानी टेम्पलला जाण्यासाठी. मग काय मित्रांनो, फायनली पोहोचलो होतो आम्ही जीवदानी टेम्पलला. जीवदानी टेम्पल हे विरार इथं पडतं, एकदम बघण्यासारखं वातावरण इथं. म्हटलं चला, मग काय चिराग दादाने घेतली ट्रक आणि निघालो आम्ही रोपवेच्या दिशेने, कारण पायी जाणं शक्य नव्हतं. तिकीट वगैरे काढलं आणि बसलो आम्ही रोपवे मध्ये. बघा मित्रांनो, पब्लिक तशी भरपूर होती, खूप जण आलेले होते दर्शनाला जाण्यासाठी. निघालो होतो आमचं रोपवेवरती गड्याच्या दिशेने जात असताना म्हटलं आई सुखरूप होते ग तुझ्या पाय दिसते. आपल्याला तर खूप भीती वाटते, पण आईनं सुखरूप आम्हाला वरती पोहोचलं. मग काय निघालो होतो आम्ही आईचं नाव घेत मंदिराच्या दिशेने. मग फायनली पोहोचलो होतो आम्ही मंदिरात. माणसाचे पाप पुण्य जर चांगले असतील ना, तर माणसाला कधीही कोणत्या गोष्टीची अडचण येत नाही. ही गोष्ट नक्की फायनल आहे बरं का. कारण मी आतापर्यंत जिथं जिथं दर्शनाला गेलोय तिथं मला आरती भेटलेलीच आहे. इथं आलो, इथं पण आरती भेटली. खरंच खूप छान वाटलं. 3 वर्षापासून मी इथं मुंबईला येणं जाणं चालू असतं माझं, पण मी आतापर्यंत कधी जीवदानी मातेच्या दर्शनाला आलो नाही. पण इथं आज आईला घेऊन आलो सोबत. खरंच खूप छान प्रकारे दर्शन झालं. आरती झाल्यानंतर त्यांनी पण रांगा सोडल्या दर्शन घेण्यासाठी. पण गडावरच्या सगळ्या मंदिराचं दर्शन घेतलं आहे ना. मम्मीला पण छान वाटलं आमच्या येऊन इथं. मग साडू म्हणे एकदम भारी वाटलं का, म्हटलं ओके. मग साडू म्हणे घ्या आमचं विरारचं व्हिडिओ बघा म्हणे, विरार किती मोठे आहे. म्हटलं खरंच तुमचं विरार खरंच छान आहे म्हणले एकदम. मग काय म्हणे महानंदी देवाचं दर्शन घेते म्हणली. म्हटलं मग चला दर्शनाचा व्हिडिओ वगैरे काढू. आहे ना, मस्त दर्शन घेतलं, पूजा वगैरे केली महानंदी देवीची. तोपर्यंत डोगे आणि ते मस्त बघत होते कठाड्यावरून मुंबई. बघा मित्रांनो, मुंबई जन्नत आहे जन्नत. आपल्याला पण एकदा घर घ्यायचं आयुष्यात मुंबईमध्ये. मग काय आईच्या आशीर्वादीन झालं तर पाहिजेच, होणारच लवकर आपलं पण घर. मग काय मित्रांनो बघा, वातावरण छान आहे का नाही सांगा नक्की. मग काय आम्ही इथं गेली पॉपकॉर्न पार्टी, नेहमी लक्षात राहील ना म्हणून. बघा मस्त डुगा दादा विषय गंभीर असतो. मग काय निघालो आम्ही घराच्या दिशेने जाण्यासाठी. दर्शन होतं तसे सगळे झाले होते. म्हटलं चला घरी जाऊ. मग काय फायनली आम्ही रुपये मध्ये बसून आलो खाली, कारण व्हिडिओ काढायचं मन नव्हतं. म्हटलं चला पटापट खाली आलो. मग काय तिथून निघालो आम्ही घरी. पोहोचलो तर आम्ही घरी. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि एकदा नेहमी नक्की व्हिजिट करा जीवदानी मातेला. जय हिंद, जय महाराष्ट्र.